आपण आता या मोठ्या जंगलामध्ये फसलेलो आहे. हे जंगल खूप महाभयंकर आहे. तुम्ही पाहू शकता हे जंगल केवढे मोठे आहे ते. ही बघा ह्या जंगलातल्या जाळ्या. ह्या जंगलामध्ये खूप मोठे मोठे प्राणी आढळतात. एनाकोंडा, आजगर असे खूप विषारी व महाकाय एनाकोंडा पण आढळतो. हे बघा इथे मोठ्या डुकराने उकरलेला आहे. हे डुकर ह्या मातीमध्ये लुळून गेलेले आहे. हे बघा इथे पाय लागलेले आहे. त्या पायावरून असं दिसून येत आहे की इथे डुक्कर काही वेळापूर्वीच आलेले होते. आता आम्हाला खूप भूक लागलेली आहे व तहान लागलेली आहे. तर आम्ही पाण्याच्या शोधामध्ये आम्ही चाललेलो आहे. तर इथं अस्वल आत्ताच तर तुम्ही बघू शकता. हे अस्वल नाही, म्हैस आहे. अस्वल नाही, म्हैस आहे. मग म्हस नसून कशी काय ती गव्यांचा पेशाब केलेला आहे. चल पुढे आता आपल्याला पाणी भेटेल मला असं वाटतंय. हा, पाण्याचा अंदाज येत आहे. पाण्याचा आवाज येतोय. पाण्याचा आवाज म्हणजे आपण पाण्याच्या शेजारी पोहोचलेलो आहे. पाण्याच्या शेजारी पोचले पण तर लवकर ते पाणी आपल्याला खूप गरजेचं आहे. ही पाण्याची वाळ आहे. ह्याला अजून सुद्धा ओल आहे. ह्याचं पाणी वर असणार आहे. पण आता इथं पाणी इथे आता नाही, पाणी नाही. तर आपण पुढे बघू आपल्या कुठं आपल्याला पुढे पाणी मिळण्याची शक्यता आहे. पाण्याचा आवाज येत आहे. फायनली आपल्याला पाणी मिळेल. ही खूप घसरण आहे. ह्या घसरणीतून आम्ही कधी बाहेर पडतोय असं आम्हाला झालेलं आहे. हे जंगलातून, महाभयंकर जंगलातून आम्ही कधी बाहेर जातोय आम्हाला असं झालं आहे. आम्ही नवीन वाटेच्या शोधामध्ये चाललेलो आहे. हा उतार पार केल्यावर आपल्याला वाट घावल. त्यासाठी हा उतार पार केल्यावर आम्हाला वाट गवून असे आमचा शेतकरी बोलत आहे. ही सशाची राहण्याची जागा. ह्या जाळीमध्ये, ह्या खड्ड्यामध्ये ससा राहत होता पहिला. आता कुठे गेला? आता गेला तो. गेला वरती ससा असतील का? वरती जंगलामध्ये खूप ससे व बेकरे असतात. वाघ, डुकरे असे खूप मोठे मोठे प्राणी असतात ह्या जंगलामध्ये. आपल्याला आता खाली जायचंय. संरक्षण आपलं करून आता आपल्याला खाली ह्या संरक्षण आम्हाला करण्यासाठी आम्ही हा कुत्रा आणलेला आहे आमच्या सोबत. तुम्ही पाहू शकता. आता काय तोंडा कुत्रा आहे ते. रानटी भाजी. तर रानटी भाजी खाऊन आपण जंगलात सर्वाइव्ह करून जास्त काळ आपण टिकू शकतो. तर बघा ही भाजी भारंगी असं नाव आहे ह्या भाजीचं. तर ही भाजी आपण आता खाणार आहे. ही भाजी नॅचरल भाजी आहे. बिना खतांची भाजी आहे. चला, ह्या ठिकाणी कुठल्या तरी प्राण्याने हे उकरलेलं आहे. ह्या प्राण्याचे पाय लागलेले आहे. ह्या पायांवरून आपल्याला असे वाटते की हे पाय एखाद्या मोठ्या प्राण्याचे असू शकतात. उदाहरणार्थ डुक्कर हे ह्या
हे उकरलेल्या डुकरांनी. ह्या जंगलामध्ये खूप प्राणी येते. ह्या जंगलामध्ये जास्त वेळ राहणं म्हणजे जीव जाण्याची शक्यता असते ह्या जंगलामध्ये. तर आपल्याला लवकर बाहेर पडायचे जंगलातून, जास्त वेळ इथं थांबणं धोक्याचं आहे. ह्या जंगलामध्ये आपल्याला वाट खूप मोठी शोधावी लागणार आहे. खूप मोठा इथून वाटेल, इथून वाटेल. तर आता जंगल संपत आलंय. जंगल संपण्याची शक्यता आम्हाला वाटत आहे. आपण जंगलातून बाहेर आलो. जंगलातून बाहेर आलेलो आहे. आम्हाला खूप आनंद झाला आहे. हे पहा घर, हो, आपल्याला वस्ती दिसली. वस्ती बाहेर आलो आपण. बाहेर आलो. आता आपण लवकर त्या घरांपर्यंत आपल्याला पोहोचायचं. आता आपण जर लवकरात लवकर त्या घरांपर्यंत पोहोचलो तरच आपण संध्याकाळ होण्याच्या आतमध्ये आपण घरी जाऊ शकतो. आपल्याला अजून तिथे जायचे आहे. तिथे जाण्यासाठी आम्हाला खूप मोठ्या गाड्यांना पार करावे लागणार आहे. खूप मोठा महासंग्राम इथं मांडलेला आहे. एवढे मोठे जंगल आम्ही पार करून आलोय. आम्ही त्या टेकाडीवर होतो. एवढं मोठे जंगल पार करून आम्ही खूप मोठ्या मोठ्या समस्यांना आम्ही सामोरे जाऊन आलेलो आहे. ते बघ घर. फायनली आपल्याला पाणी मिळाले. तर आता आपण पाणी पिणार आहे. आमची आईने दादा एक सबस्क्राईब शेअर करा व दुसऱ्या भागासाठी कमेंट करा.